आमच्यावर फेकून मारू असं कुणीतरी सांगितलं, पण ज्यांना आम्ही ऑलरेडी चिखलात लोळवलेले आहे त्यांनी आमच्यावर चिखल मारण्याचा काही प्रश्न येत नाही. तर त्याच मेळाव्यामध्ये युतीची नव्या युतीची घोषणा होऊ शकते. ही युती भविष्यात शिवसेनेला आव्हान देणे ठरू शकेल. एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये काम जे केलेलं आहे त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःचं अस्तित्व आणि व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना आम्ही कुठच्याही आघाडीला घाबरत नाही. किती आघाड्या जरी झाल्या तरी महायुतीचाच भगवा स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकणार आहे. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आहेत, त्याचं रणशिंग शेवटी निवडणुका जवळ आल्यानंतर पक्षाचे जे प्रमुख असतात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शनच करत असतात. एक मात्र नक्की आहे की जसं शिवीगाळ समोरच्यांकडनं होते, आम्ही बाळासाहेबांचे वारसदार असल्यामुळं आणि त्याचं नेतृत्व माननीय एकनाथ शिंदे साहेब करत असल्यामुळं कुठेही शिवीगाळीचा कार्यक्रम नाही, कुठेही बदनामीचा कार्यक्रम नाही. याच्यातनं सामाजिक कशा पद्धतीनं काम करून पूरग्रस्तांना मदत करायची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना कार्यकर्त्यांनी काय पद्धतीनं काम करायचं याचंच मार्गदर्शन एकनाथ शिंदे साहेबांकडून होईल. मुंबईमध्ये जोरदार पाऊस देखील सुरू आहे, त्यावेळी खुल्या मैदानामध्ये चिखल आणि पाणी देखील पावसाचं साचलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवसैनिकांना चिखलात उभं करणं, ते बसवणं कितपत योग्य? शिवसैनिकांची काळजी जी आहे ती दिसून येत नाही. मी मगाशी तेच सांगितलं की नेतृत्वाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरं मित्रांनो, जाणता राजा, आपण कायम जाणता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, परंतु जाणता राजा हा प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, गावामध्ये जो जनतेची सेवा करतो. आणि आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.